हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हा कन्सेप्ट बघितलेला आहे, बरोबर ना? तर आज आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हे दोन्ही पॉइंट्स व्यवस्थित क्लिअर होतील, बरोबर ना? तुम्हाला आठवतं का बघा, जर z x प्लस iy हा जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आपण कसं डिनोट करतोय? मॉड्युलस ऑफ z, बरोबर. आणि तो डिफाइन कसं करतोय बघा, मॉड z स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजेच इनसाइड स्क्वेअर रूट रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, त्याचा यूज करून आपण काय केलेलं आहे? मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट केलेलं आहे, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आपण आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजेच डिनोट कसं करतोय? थीटा. आणि थीटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला बघा, टॅन इनव्हर्स ऑफ मॉड y बाय एक्स. म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ अ झेड फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला बघा, y म्हणजेच इमॅजिनरी पार्ट आहे आणि x म्हणजेच काय आहे? रिअल पार्ट आहे. तर तुम्ही त्यांचा रेशो आणि त्याचा टॅन इनव्हर्स याची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे? आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर. आणि मग या आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही एकूण 4 केसेस बघितलाय. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर समजा पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल, म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही पॉझिटिव्ह असतील, तर त्याचं आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू काय, तर टॅन इनव्हर्स y बाय एक्स, वेअर दिस अल्फा इज अ क्वाड्रंटल अँगल. म्हणजेच त्या लाईन ओपी न त्या क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल आपण अल्फा सपोज करतोय, बरोबर. आणि जर समजा तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, तर मग आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येतं? पाय मायनस अल्फा. म्हणजेच इथं आपण हे पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ y बाय एक्स लिहू शकतोय, बरोबर ना? जर तो कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर काय होतं? आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येतं बघा, पाय प्लस अल्फा. म्हणजेच पाय प्लस किती हो? टॅन इनव्हर्स ऑफ y बाय एक्स. आणि जर तो कॉम्प्लेक्स नंबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू किती येतं बघा, 2 पाय मायनस अल्फा. म्हणजेच 2 पाय मायनस किती हो? टॅन इनव्हर्स ऑफ y बाय एक्स, बरोबर ना? म्हणजे यांचा यूज करून आपण काय करतोय? त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट फाइंड आउट करतोय. बघा, लक्षात आलं का सर्वांना? ही केस कधी? व्हेन थीटा लाईज, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर जो आहे दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड ही कंडिशन, आर्ग्युमेंटची कंडिशन कधी? व्हेन दॅट कॉम्प्लेक्स नंबर बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. थर्ड कंडिशन कधी बघा? व्हेन दॅट कॉम्प्लेक्स नंबर बिलॉंग्स टू थर्ड क्वाड्रंट आणि when that complex number belongs to what? fourth quadrant. अलग लक्षात बघा. मग याचा यूज करून आपण आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करणार आहोत. कालच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण आपण बघितलेलं आहे, बरोबर. तर आज काय करूया? मग मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स बघूया. तुमच्यासाठी सांगतो, लक्षात घ्या. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो आपण पुढं जो पोलर फॉर्म बघणार आहोत त्यामध्ये पण लागणार आहे, बरोबर ना? त्यामुळं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट व्यवस्थित लक्षात घ्या, लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. तर आता आपण मग याच्या एका एक्झाम्पल कडे जाऊया. आता पहिलं एक्झाम्पल काय बघा, फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. काय दिलेला आहे? 1/2 प्लस आय रूट 3/2. हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता याचं तुम्हाला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. तर काय करूया? सुरुवातीला बघा, गिवन z is equals to 1/2 प्लस आय रूट 3/2 हा कॉम्प्लेक्स नंबर मी या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि मग हा कॉम्प्लेक्स नंबर मी कशाशी इक्वेट करतोय? x प्लस आय वाय बरोबर इक्वेट करतोय. मग यावरून मला सांगा, आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर यावरून काय मिळतं? x इज इक्वल्स टू 1/2 मिळालं आणि y इज इक्वल्स टू काय आहे? रूट 3/2 आहे, बरोबर. आता बघा, x पण पॉझिटिव्ह आहे आणि y पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हिअर x ग्रेटर दॅन 0 आहे आणि y पण कसं आहे? ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळे मग x आणि y दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर बोथ दिस इम्प्लाइज दॅट कॉम्प्लेक्स नंबर बिलॉंग्स टू वोट? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर कुठं असणार आहे बघा? पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे.
झालं. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याच्या अगोदर पोझिशन आपण फिक्स केली की तो कॉम्प्लेक्स नंबर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे, दुसऱ्या आहे, तिसऱ्या आहे का चौथ्या, म्हणजे त्याची पोझिशन एकदा फिक्स झाली की मग आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायला सोपं जाईल. बरोबर ना. तर मग आता झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट. नंबर 1 आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा, मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड आपल्याला ते या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा मग वी नो, आपल्याला माहित आहे मॉड्युलस ऑफ झेड चा फॉर्म्युला काय आहे, मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर ना. मॉड झेड इज इक्वल्स टू रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आता मग या ठिकाणी ठेवूया व्हॅल्यू. स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा, एक्स किती आहे 1/2 याचा स्क्वेअर केला प्लस y किती आहे बघा, √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता मग यांचं जर आपण स्क्वेअर केला आणि त्यांची ऍडिशन केली तर काय येतं बघा, येस मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये बघा किती येणार आहे, 1/2 चा स्क्वेअर केला तर किती येतो 1/4 आणि प्लस √3/2 चा स्क्वेअर केला दॅट इज 3/4. आता या ठिकाणी या दोन रेशोचं म्हणजे या दोन नंबर्स तुम्हाला काय करायचं आहे, ऍडिशन करायची आहे, ज्यामध्ये डिनॉमिनेटर कसं आहे, सेम आहे. त्यामुळे आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन करू शकतोय 1 + 3/4. म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड किती आलं बघा, स्क्वेअर रूट मध्ये 4/4 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती आलं 1. आणि आपल्याला माहित आहे 1 चा स्क्वेअर रूट किती येतं 1च. त्यामुळं देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू किती येतं बघा 1. म्हणजे पहिला पार्ट कंप्लीट झाला ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, मॉड्युलस फाइंड आउट करायचं होतं. आता सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. सेकंड काय बघा, आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणूया, म्हणजे तुम्हाला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर मग आता आर्ग्युमेंट कसं फाइंड आउट करणार, आपल्याला माहित आहे ऍज झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट, आपण तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे आपण सुरुवातीलाच फिक्स केलेलं आहे. त्यामुळं मग इथं परत लिहा ऍज झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट. सो व्हॉट दिस इम्प्लाइज आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स काय येतं y/x. आणि मग या ठिकाणी जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल थीटा इज इक्वल्स टू बघा टॅन इनवर्स. आता y ची व्हॅल्यू किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, √3/2 आणि x ची व्हॅल्यू काय आहे 1/2. ठेवूया त्या व्हॅल्यूज म्हणजे किती येतं बघा, √3/2 डिवाइड बाय 1/2. आणि या ठिकाणी 2 गेट कॅन्सल. नाउ व्हॉट रिमेन्स टॅन इनवर्स ऑफ √3. बरोबर ना. आणि बघा तुम्हाला आता व्हॅल्यूज, स्टँडर्ड व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत का बघा, जसं की sin 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे, cos 30 ची व्हॅल्यू √3/2 आहे, tan 30 ची व्हॅल्यू जर घेतला तर 1/√3 येते. त्याबरोबर sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, cos 45 ची पण व्हॅल्यू 1/√2 आहे आणि tan 45 ची व्हॅल्यू 1 येते. नंतर sin 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2, cos 60 ची व्हॅल्यू किती येते 1/2 आणि tan 60 ची व्हॅल्यू किती येते √3. बरोबर ना. मग मला सांगा इथं थीटा बरोबर काय आलेलं आहे, टॅन इनवर्स √3. बरोबर ना. म्हणजे टॅन इथं मी लिहितो ऍज टॅन π/3 इज इक्वल्स टू किती आहे √3. टॅन π/3 ची व्हॅल्यू √3 आहे आणि म्हणून मग आपण असं म्हणू शकतोय π/3 इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ √3. लक्षात आलं का बघा. आणि म्हणून मग इथं काय म्हणतात आपल्याला थीटा इज इक्वल्स टू किती π/3 इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ √3. आणि म्हणून यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू किती येतं बघा, किती आलं थीटा π/3 म्हणजेच 60 डिग्री. लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर किती आलेला आहे 60 डिग्री आलेला आहे आणि मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर किती आलेला आहे बघा 1 आलेला आहे. आणि मग सगळ्यात शेवटी असं लिहूया देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू मॉड झेड इज इक्वल्स टू किती 1 आहे आणि आर्ग्युमेंट ऑफ
आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू किती आहे 60 डिग्री किंवा तुम्ही π/3 रेडियन असं म्हणू शकताय. आणि हे झालं दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. सर्वांना लक्षात आले का बघा. आपण मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे स्क्वेअर रूट मध्ये √x² + y² आणि आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय आहे tan इनवर्स y/x. लक्षात आलं सर्वांना. येस. आता याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर -1 + i आहे. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला काय करायचं आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर बघा मग काय करूया या ठिकाणी. यस गिवन कॉम्प्लेक्स नंबर गिवन म्हणूया z इज इक्वल्स टू काय आहे -1 + i आणि हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही कशाशी इक्वेट करताय x + iy बरोबर. आता हे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वेट केले तर काय येतं बघा. व्हॉट वी गेट हिअर x इज इक्वल्स टू -1 आणि y ची व्हॅल्यू किती येते 1. आता मग जर व्यवस्थित साइन्स बघितले तर आपल्या लक्षात येतील हिअर x कसं आहे बघा x निगेटिव्ह आहे आणि y कसा आहे पॉझिटिव्ह आहे. बरोबर ना. आता जर x निगेटिव्ह असेल आणि y पॉझिटिव्ह असेल तर व्हॉट दिस मीन याचा अर्थ तो कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कुठं असणार आहे बघा. दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट. लक्षात येतं का बघा सर्वांना. तो कॉम्प्लेक्स नंबर काय आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर ना. आता मग या सेकंड क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर मग फाइंड आउट करूया. बघा नंबर 1 मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला आता मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. तर मग डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहूया. वी नो आपल्याला माहित आहे काय माहित आहे बघा मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच मॉड झेड इज इक्वल्स टू किती येतं √x² + y². आणि या ठिकाणी मग x आणि y च्या व्हॅल्यूज पुट करूया ना. म्हणजे किती येतं बघा मग मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये x किती आहे बघा -1 त्याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर म्हणजेच किती येतं बघा निगेटिव्हचा स्क्वेअर केला पॉझिटिव्ह आला 1 + 1 म्हणजेच किती आला √2. मग therefore मॉड्युलस ऑफ z म्हणजेच मॉड z किती आलं बघा √2. लक्षात आलं का बघा. आता नंतर नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दॅट इज आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट ऑफ अ झेड म्हणूया. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड आहे त्याचा आर्ग्युमेंट आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथं तो आपण काय सिद्ध केलंय की x निगेटिव्ह आहे आणि y पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कॉम्प्लेक्स नंबर कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर ना. मग इथं आता आर्ग्युमेंट बघा ऍज z बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. So what this implies? This implies argument of z theta is equals to काय फॉर्म्युला बघा π - α. बरोबर ना. थीटाचे आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय येतो π - α. म्हणजे इथं अल्फा काय आहे बघा π - tan इनवर्स ऑफ y/x. बरोबर ना. आणि मग इथं आता व्हॅल्यूज पुट करूया. therefore थीटा इज इक्वल्स टू बघा π - tan इनवर्स ऑफ मॉड्युलस आहे ते y किती आहे 1 अपॉन -1. बरोबर ना. आणि मग हे किती येतं बघा π - tan इनवर्स ऑफ किती 1. कारण बघा 1/-1 किती येतं -1 पण मॉड्युलस मध्ये -1 असल्यामुळं आपण ते काय करतोय +1 मध्ये कन्वर्ट करतोय. आणि मग मला सांगा आता वी नो आपल्याला माहित आहे काय माहित आहे बघा tan 45 डिग्री म्हणजेच काय tan π/4 किती आहे 1. बरोबर. मग यावरून आपण असं म्हणू शकतोय हा tan जर मी राईट साइडला ट्रान्सफर केला तर 45 डिग्री बरोबर किती येतं tan इनवर्स ऑफ 1. म्हणजे tan इनवर्स 1 ची किंमत किती आहे 45 आणि 45 म्हणजेच आपण काय लिहू शकतोय π/4. आता मग इथं tan इनवर्स 1 च्या जागी मी π/4 ठेवतोय. बघा मग थीटा किती येणार आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड थीटा इज इक्वल्स टू π मायनस tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती आली π/4. मग ठेवूया ती व्हॅल्यू या ठिकाणी दॅट इज π/4 आणि आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती येतं बघा
4 पाय मायनस पाय डिवाइड बाय किती 4 आलं. 4 पाय मायनस पाय डिवाइड बाय 4 म्हणजे किती येतं हे 3 पाय डिवाइड बाय 4 आणि म्हणून मग आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू किती आलं बघा 3 पाय बाय 4. आणि या पद्धतीनं मग आपण मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आणि आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट केलेला आहे. बरोबर ना. मग मॉड्युलस किती आलेला आहे √2 आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड किती आलेला आहे 3 पाय बाय 4 आलेला आहे. बरोबर ना. तर मग असंच आता आपण काय करणार आहोत पुढचं एक एक्झाम्पल बघूया जे थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण फोर्थ क्वाड्रंटचं पण एक बघूया म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर त्या क्वाड्रंट मध्ये जर तो कॉम्प्लेक्स नंबर असेल तर आर्ग्युमेंट फाइंड आउट करताना काय कन्सेप्ट यूज करायचा आहे काय कंडिशन आहे ते तुमच्या लक्षात येईल.